छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी मालिका म्हणजेच आई कुठे काय करते. अलीकडेच या मालिकेत अरुंधतीचा दुसरा पती आशुतोषचं अपघाती निधन झाल्याचं दाखवण्यात आलं. पण या काळात सतत रडून अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरला खऱ्या आयुष्यात एक आजार झाला होता. याबाबत तिने नुकताच खुलासा केलाय. ती म्हणाली, आता आशुतोष गेल्यानंतरचा ट्रॅक होता. त्या ट्रॅकसाठी मी सलग 3-4 दिवस 12 तास रडत होते. म्हणजे कंटिन्यू रडण्याचे सीन्स होते. मग माझ्या छातीवर दडपण जाणवायला लागलं. चौथ्या दिवशी मी सकाळी मोबाईलचा अलार्म बंद करायला उठले तेव्हा मला चक्कर आली. 2-3 दिवस मी वर्टिगोच्या गोळ्या घेऊन काम करत होते. मला माहित नव्हतं याला वर्टिगो म्हणतात. झोपलं की मला गरगरायचं. हे सगळं तणावामुळे होत होतं. वर्टिगोच्या गोळ्या घेऊन मी पुन्हा आठवडाभर काम केलं. आता मी बरी आहे. त्यानंतर मला खूप वाईट वाटलं. मग माझ्या एका मित्राने सांगितलं की काही प्रमाणात तूही त्या ट्रॉमातून गेली आहेस. त्यामुळे मला असं वाटतं सर्व कलाकारांनी कधी ना कधीतरी थेरपी घ्यायला हवी. आपल्या या भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं हे शिकायला हवं. हे मी या 4 वर्षाच्या अनुभवातून शिकले, असं मधुराणीने सांगितलं.